दरवर्षीप्रमाणे रासरंगने आमंत्रित केलं होतं दिव्यांग कला केंद्र ह्या आमच्या एका केंद्राला आणि आम्ही सर्व मुलांना घेऊन इथे आलो। मी सर्वप्रथम आभार मानेन की आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं हे आयोजन करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि दिव्यांग मुलांना आनंद देणं, समाधान देणं हे शिंदे साहेबांनी पहिल्यापासूनच केलेलं आहे आणि आम्ही सगळीच जण खुश आहोत। कारण आमची संपूर्ण शाळेतली मुलं की इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता, मला असं वाटतं यासाठीच अदरवाईज तुम्ही बघता रासरंगाला रात्री इतकी प्रचंड गर्दी असते, तर इतक्या मोठ्या गर्दीमध्ये ही मुलं कशी काय परफॉर्म करू शकतील, पण आज स्पेशली फक्त ह्याच मुलांसाठी ती वेळ राखीव ठेवली होती आणि या सर्व मुलांनी खूप जबरदस्त एन्जॉय केलेला आहे आणि धमाल केली। त्यामुळे या संपूर्ण आयोजकांचे आणि अर्थातच शिंदे साहेबांचे आम्ही दिव्यांग कला केंद्राच्या वतीनं आभार मानतो। शिंदे साहेब पासूनचे सहकार्य आणि 2017 पासून रासरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे। त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाइल्डसाठी प्रोग्राम ठेवतो आहे। शिंदे साहेबचा खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाइल्ड आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही, एवढी सगळी संघटना एवढं आयोजन भेटत नाही, तो त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे। आज 24 तारीखला आपण ठेवलेला आहे। सगळे 350 ते 400 मुले 12 स्कूल से आलेले आहे। त्याला आम्ही नाश्ता देणार, आरामशीर त्याला ऑर्गनाइज केलेला आहे, त्याच्यासाठी सगळी सगवड आहे, तो त्याला आपण शुभेच्छा देतो आणि एव्हरी इयर असाच कार्यक्रम आम्ही चालू ठेवू। जानवी तिथे कदम कसं वाटलं इथे रासरंगाला आलं खेळायला? छान वाटलं। मजा केली का? हा, मजा केली। पुढच्या वर्षी येणार का? हा, गरबा खेळायला मला मजा आली। कसं वाटलं? मस्त वाटलं। छान आहे, मजा आली। पुढच्या वर्षी येणार का? हो, येणार। या ठिकाणी गरबा खेळायला आला, कसं वाटलं? बरं वाटलं। काय सांगशील, या ठिकाणी शिंदे साहेबांनी वेगळं आयोजन केलं होतं तुमच्यासाठी, कसं वाटतं त्याबद्दल? बरं वाटलं। मजा केली का? हो, मजा गेली। पुढच्या वर्षी येणार का? हो।